ट्रान्सपोर्टर्स कोणते हे ट्रान्सपोर्ट सॉरी ट्रान्सपोर्टर म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190 असे 703 FIR आहेत. सो FIR काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय, पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने याच्यातून झाला नाही, तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे. येस प्लीज. पदभार स्वीकारला एक मिनिट. गुटखा हा 2 नंबर धंदा आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात महाराष्ट्र जिल्ह्यामधील पोलीस स्टेशनच्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्या पकडतं काही गाड्या सोडतं असे पण आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार, कुणी असू द्या. ते माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती करू. नाही FIR आतापर्यंत झालेले आहे, पण ते प्रूव्ह करण्यासाठी यू आर नॉट गेटिंग माय पॉईंट. ते प्रूव्ह करण्यासाठी लेट मी आन्सर दॅट. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतील, आपल्याला एव्हिडन्सेस लागतील. असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई करू. लेट मी कम्प्लीट. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहेत. त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच. तर आपण पदभार स्वीकारल्यापासून अनेक कारवाई केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या साधारणपणे किती कारवाई झाल्या, किती तो डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे ना. नवीन नाही मी डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे. नाही मी टोटल आता काही कारवाई केल्या खूप केल्यात. दररोज मी प्रेस देतोय. झालेली अटक आणि हे किती आहे किती गुन्हे दाखल झाले? देतो. येस प्लीज. प्रोहिबिटेडची एका वेळेस एक मिनिट. आय आन्सर एव्हरी क्वेश्चन. लेट मी आय कम टू मी. मला धमकी आलेलं कोणी सांगितलं तुम्हाला? नाही सॉरी प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे, कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही याची ती. दॅट वॉज नाही आलेलं. दॅट क्लिप इफ आय रिमेंबर करेक्टली, मला आठवत नाहीये, इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे, फेनाबाजी पीएमपीएम आहे. चेकआउट तुम्ही बघा, ते क्लिप आताची नाही. मला कोणतरी पाठवली, मला कोणतरी विचारलं, मला अशी धमकी नाही आलेली. येतो मी त्यांना. Let us focus on this. There are so many issues. Let us focus on this. Please. थोडं I'll answer on this only. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये एफडीएच्या पथकावर दगड फेकला आणि अधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पण मकोका अंतर्गत कारवाई होती. आता हे जे मी एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. कारण मकोका क्लॉज वापरण्यासाठी ज्या काही प्री कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या डेफिनेटली करणार आम्ही. कारण त्याला एका गुन्ह्यासाठी होत नाही. इट हॅज टू बी मोर दॅन 1 ऑफेन्स इन लास्ट 10 years. त्यांच्यावर जर झालेलं असेल तर डेफिनेटली आम्ही करू, कारण त्याचं कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. अदरवाईज आमचे FSSAचे ऍक्ट, BNS ऍक्ट आम्ही ते वापरतोच आहोत. आज ती जे हल्ला झाला त्याच्यावरती इमिजिएटली शिफ्ट कारवाई पण झाली. 7 का 8 लोक त्याच्यामध्ये अरेस्ट पण झाले इमिजिएटली. आय स्पोक ऑन विथ DGP ऑल्सो. DGPने सुद्धा इमिजिएटली त्याच्यावरती रजिस्ट्रेशन म्हणून कारवाई केली. अँड अशा प्रकारचे हल्ले आम्ही भिणार नाही. व्हेरी क्लिअरली विल प्रोटेक्ट आवर ऑफिसर्स आणि दोज हू टेक लॉ इन टू देअर हँड्स विल शो फोर्स ऑफ द लॉ. एक मिनिट. येस नाही बाजूला तुमच्या. बताऊंगा. मेरी हिंदी इतनी अच्छी है ही नहीं, जितनी भी टूटी फूटी है उसमें बात करूंगा. बोलो. एक मिनिट तुम्हाला उत्तर दिलं ना मी. मराठी पूर्ण करून घेऊया. मग अरे थांबा ना तुम्ही, मी इथंच आहे, मी कुठे पळून नाही चाललोय. भिवंडीमध्ये जे आहे ते नकली व्यक्ती अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने जर एखाद्या वेळी आपण ज्यावेळी थाळी टाकतो आय कार्ड असतं ऑफिसरकडे. सिम्पल. माय ऑफिसर्स वेअर आय कार्ड. व्हेरी क्लिअरली दे शो द आय कार्ड. या प्रतिबंधित माल जो आहे तो बऱ्याचदा गुजरात सारख्या राज्यातून मुंबईत येतो. खास करून गुटखा असेल
किंवा बऱ्याचदा भेसळयुक्त खावा देखील गुजरातवरूनच मुंबईमध्ये येतो. वाहतूक व्यवस्था करणाऱ्या अनेक लक्झरी बसेस असतात, टुरिस्ट गाड्या असतात किंवा ट्रक टेम्पो. यासाठी आरटीओची काही मदत वगैरे घेणार हे मी आता वाचताना वाटलं इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टर्स आरटीओची मदत घेणार? सगळ्या एजन्सी एकत्र काम करत असतात त्याच्यामध्ये, सगळ्याच एजन्सी काम करतात. आपण याच्यामध्ये मकोका लावताना किंवा हे करताना इव्हन आताचे जे FIR होत आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त विकणाऱ्याला करत नाही, त्याचा ट्रान्सपोर्टरला पार्टी करतोय, त्याचा डिस्ट्रीब्युटरला पार्टी करतोय, तुमच्या ओनरला. मी तुम्हाला लिस्ट पण दिली. तर इथून पुढचे आता आल्यापासून FIRचे हे इट विल बी राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू सेलर. आताही होत आहेत, अजून जास्त स्ट्रिंजंटली होतील. सो दे आर रिस्पॉन्सिबल. कायद्यामध्येच व्हेरी क्लिअरली त्याचे मेन्शन आहे, कुठेही डाऊट नाही त्याच्याबद्दल. याच्या बाहेर नका विचारू, जो आपला विषय चालला तेवढाच विचार. नाही, संबंधित नाही, आजच्या विषयाशी संबंधित. तुकाराम मुंडे साहेब या ज्या विभागाचा पदभार ग्रहण करतात तो विभाग नेहमी चर्चेत येतो, असं का होतं? त्याचं उत्तर तुम्ही द्या, मी कसं देणार आहे? आय मीन तो काय होतो तर यू आर बेटर. नो, आय कॅनॉट आन्सर दिस. सिम्पल. कारण काय येतो, लोक चर्चा का करतात, तुम्ही जास्त का पब्लिश करतात, का कुणी काय करतं, ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. यू हॅव टू अनालाइज. त्याचं उत्तर मी कसं देऊ शकणार? सोशल मीडियावरती तुम्ही इथे प्रचंड लोकांचा पाठिंबा वी आर डायव्हर्टिंग. लेट अस नॉट डायव्हर्ट. नो. सो हे जे विषय त्याच्यावरती आपण बोलू, बाकीचे विषय नाही. हा नाही, याच्या अगोदर फक्त हा डेटा प्रोहिबिटेड ना, प्रतिबंध. आता तुम्ही जो विचारला होता प्रश्न की मी 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटेडच्या बाबतीत म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीतला सांगतोय, बाकीच्या नाही सांगत आहे, कारण हा प्रोहिबिटेडचा विषय आहे. म्हणून तपासणी केलेल्या आस्थापना म्हणजे प्रोहिबिटेडच्या बाबतीत त्या 354 आहे, 354. बाकीचे असेल आपल्याकडे पुढचे केलेले ती पण असेल ना, तो पण मागवा ना. आणि ड्रगचे असेल तर ड्रगचं पण मागवा. त्याच्यामध्ये नाही सॉरी, प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या आस्थापनाची संख्या 344 सापडली आपल्याला. तपासणी 354 केली, 344 मध्ये फाइंड आउट झालं. जप्त साठ्याची किंमत ह्या 344 मध्ये एक किती रुपये, 3,27,24,629 रुपीज. 3,27,24,629 rupees. FIRs 235. Arrested people 350. Seal establishment of this 344 are 274. Seized vehicles are 26 and the price of that vehicle is 13,39,500. Sorry, 1,33,95,000. So this is about 25 मे ते 11 जून प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जी मोकोका आपण लावला त्याच्या बाबतीतची माहिती आहे. 26. त्याची कॉपी पाहिजे, कॉपी द्या सर्वांना. ओके. So I am giving you the press note detail in Marathi and I am attaching the order also. So you are aware of this. Order is in English. ते आम्ही मराठीमध्ये आम्ही पाठवतो आमच्या ऑफिसला. इट्स अ बिग एक्झॉस्टिव्ह ऑर्डर आहे. जवळजवळ किती पानाचं बघा, 8 पानाची ऑर्डर आहे. कारण याच्यामध्ये रॅशनिंग डिस्ट्रीब्यूट सगळं आहे. सिव्हिल गेट दिस वन, प्रेस नोट प्लस दिस वन. हिंदीमध्ये माझी हिंदी चांगली नाही होत एवढी यार. मैं इतना बुरा लगूंगा उसमें, मैं इंग्लिश में बोल सकता हूँ. हाँ. आप सब जानते हैं कि महाराष्ट्र में FSSAI एक्ट के तहत सेक्शन 30 के अंदर प्रोहिबिटेड आइटम्स है, जैसे कि गुटखा, पान मसाला, इसमें एक आइटम्स है प्रोहिबिटेड है. इसका मतलब ये होता है कि ये प्रोडक्ट, फूड प्रोडक्ट जो है प्रोहिबिटेड, वो महाराष्ट्र में मैन्युफैक्चर नहीं हो सकता है, ट्रांसपोर्ट नहीं हो सकता है, स्टोर नहीं हो सकता है, सेल नहीं हो सकता है. फिर भी बहुत कार्रवाई करने के बावजूद इसका सेलिंग और अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कई जगहों पे पाया जाता है. इसलिए गवर्नमेंट शासन ने ये डिस्कशन कर रही थी इस पे क्या किया जाए, कौन सा स्ट्रिंजेंट एक्ट या क्लॉज या कार्रवाई की जाए जिसकी वजह से ये एक्चुअली प्रोहिबिट होगा, क्योंकि ये दिस इज ए इंडेंजर, तो पब्लिक हेल्थ के लिए हानिकारक है. इससे पब्लिक हेल्थ इंडेंजर होती है. ये नॉलेज पब्लिक डोमेन में है.
तो इसके तहत आज हमने मोकोका एक्ट जो है महाराष्ट्र का, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज क्राइम एक्ट 1999, ये इसमें इन्वोक करने का निर्णय लिया है, लागू किया है कि जो ये बिजनेस में मैन्युफैक्चरिंग करते हैं, ट्रांसपोर्ट करते हैं, सेल करते हैं, डीलर्स है, सेमी डीलर्स है, ये सबको ये प्रोविजन के अंदर अभी कार्रवाई की जाएगी। उसकी जो प्रोसीजर दी है सेक्शन 23 के अंदर मोकोका के, वो फॉलो करके ये मैंडेटरी किया गया है कि जो मोकोका के प्रोविजंस के में लायबल है वो मैंडेटरी हमारे ऑफिसर एफआईआर करते समय मोकोका का प्रोविजन एक्ट इन्वोक करेंगे और उनको पनिशमेंट करेंगे। इसका ऑब्जेक्टिव है, उद्देश्य है कि पब्लिक हेल्थ जो इंडेंजर हुई है इसकी वजह से उसको पूरा तरह से रोका जाए, और वो जो हमने प्रोहिबिशन किया है आइटम्स में उसका अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कहीं न हो और लोग उसको न खाए, जिसके वजह से उनकी हेल्थ अच्छी रहेगी, उनका हेल्थ अच्छे रहने की वजह से उनका प्रोडक्टिविटी अच्छी रहेगी, और जो ह्यूमन डेवलपमेंट है, ह्यूमन ग्रोथ है, उसको भी अच्छी तरह से हो जाएगा। इसीलिए ये प्रोविजन आज हमने इन्वोक किया है। इसका ऑर्डर हमने आज एज अ कमिश्नर फूड सेफ्टी महाराष्ट्र बोल के इश्यू किया है और ये लागू हो रहा है और ये सब स्ट्रिक्टली आगे इम्प्लीमेंट होगा। अब तक का लास्ट 10 साल में जो मैन्युफैक्चरर्स है उनके खिलाफ 260 एफआईआर हुए हैं, जो सप्लायर्स है 248 एफआईआर हुए हैं, जो ट्रांसपोर्टर्स है 190, ऐसी 703 एफआईआर भी हो चुके हैं। इसका डेटा हमने मांगा है, उसका एनालिसिस भी चल रहा है। तो मेरी ये सुझाव है, वार्निंग है, दोज हु आर इन्वॉल्व इन दिस बिजनेस, इधर मैन्युफैक्चरर और ट्रांसपोर्टर्स और सेलर्स और डीलर्स और सेमी डीलर्स, ये महाराष्ट्र में आप काम बंद कीजिए, नहीं तो ये कानून के हिसाब आपको कड़ी से कड़ी जो आपको सजा इसमें पता है वो दिया है, इसी शासन सजा देंगे, प्रोसिक्यूट करेंगे और हम महाराष्ट्र जो प्रोहिबिटेड आइटम है उसमें नहीं मिलने देंगे। ये जो हमने बताया कि इसमें कौन कौन आता है, तो इसमें मैन्युफैक्चरर आएंगे, मैन्युफैक्चरर एंड प्रोड्यूसर्स ऑफ प्रोहिबिटेड आइटम्स, फाइनेंशियर्स फंडिंग जो करते हैं मैन्युफैक्चर के लिए या प्रोक्यूरमेंट के लिए या डिस्ट्रीब्यूशन के लिए, वो भी आएंगे। इंटर स्टेट और इंट्रा स्टेट सप्लाईज जो है वो भी इसमें आएंगे, कमीशन एजेंट्स भी इसमें आएंगे, ट्रांसपोर्टर्स आएंगे, व्हीकल ऑपरेटर्स आएंगे, इंक्लूडिंग एजेंट्स हु बुक और अरेंज फॉर ट्रांसपोर्ट, वो भी आएंगे। गोडाउन ऑपरेटर्स आएंगे, वेयरहाउस ओनर्स आएंगे एंड स्टोर मैनेजर्स हु नोइंगली स्टोर सच प्रोडक्ट्स, वो भी आएंगे। होलसेल डीलर्स एंड डिस्ट्रीब्यूटर्स भी आएंगे, सब डीलर्स एंड सेमी होलसेलर्स भी आएंगे, एजेंट्स भी आएंगे, रिटेल सेलर्स फॉर्मिंग पार्ट ऑफ एन आइडेंटिफाइड ऑर्गेनाइज नेटवर्क भी आएंगे, और एनी अदर पर्सन नोइंगली जानबूझ के उसको अबेट करता है, इंफॉर्मेशन कंसील करता है या असिस्ट करता है, ये सब के खिलाफ चलेगा। सेलर है, so it's a part of syndicate. Syndicate के definition में सब कुछ आया है। Organized crime. That's why it is an act. That's why this is become an organized crime, and they are working as a syndicate. That's why